श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्र हो. आजच्या युगात खरंच आपलं माणूस कोण, परकं माणूस कोण हे ओळखणं किती कठीण झालंय ना. एखाद्यावरती विश्वास ठेवला तर तो विश्वास पुढे तसाच राहील हे सांगता येत नाही. कारण लोकांना फक्त आता पैसा आणि संपत्ती याच्याशिवाय माणुसकी दिसेनाशी झाली आहे. मग अशा वेळी जे स्वामी भक्त आहेत, जे स्वामींची खरी सेवा करतात, स्वामींना मनापासून मानतात, अशा लोकांना, अशा अविश्वासू परक्या लोकांपासून कसं वाचवायचं? त्यांना कसं कळणार की आपला माणूस कोण, परका माणूस कोण? तर हे आपल्याला आज स्वामीच सांगणार आहेत. स्वामी म्हणतात, "हे बघ बाळा, जो आपल्या प्रगतीतही आणि आपल्या अप्रगतीतही आपल्या बरोबर असतो, तो आपला खरा माणूस असतो. जो आपलं चुकेल तिथं आपलं कान पकडून सांगेल, की हे तुझं चुकतंय आणि हे मला पटत नाही, तो आपला माणूस असतो. आपल्या दुःखात, आपल्या सुखात जो आपल्या नेहमी सदैव पाठीशी असतो, तो आपला माणूस असतो." स्वामी म्हणतात, जे तुमच्या कल्याणासाठी बोलतात, जे तुमच्या भल्यासाठी तुम्हाला वाईट बोलतात, ते तुमचे असतात. तेच खरे आपले असतात. ते तुम्हाला वाईट करण्यापासून वाचवतात. ते तुम्हाला पुढची चुकी करण्यापासून वाचवतात. परका म्हणजे असा नव्हे, की जो नातेवाईक नाही. स्वामी म्हणतात, जे मनाला भ्रांती लावतात, चुकीकडे खेचतात, तोच सर्वात मोठा फरक आहे आणि तोच आपला परका माणूस आहे. स्वामींच्या वचनांच्यावर आधारित आपला माणूस ओळखण्याची 5 लक्षणे आहेत. पहिलं लक्षण म्हणजे जो आपल्या आनंदावर आनंद मानतो. स्वामी म्हणतात, जे सुख तुमचे तेच सुख माझे, अशी भावना ज्याच्या मनात आहे तोच खरा माणूस. दुसरा म्हणजे जो तुमचा दोष सांगतो पण तुम्हाला सोडून जात नाही, तुम्हाला तोडून टाकत नाही. खरा माणूस तुमच्यात चूक दिसली तरी शांतपणे सांगतो, पण मन दुखवत नाही. स्वामी म्हणतात, दोष दाखवणे हे दयेचे कृत्य आहे. तिसरं म्हणजे तुमच्या प्रगतीला कधीही अडथळा आणला जात नाही. आपला माणूस नेहमी पुढे ढकलतो, आपला हेवा करत नाही. चौथा म्हणजे तुमच्या गैरहजेरीतही तुमची प्रतिमा जपतो, तुमचं चांगलं चिंततो, तुमच्याविषयी देवाकडे प्रार्थना करतो. स्वामी शिकवतात, ज्यांचं बोलणं तुमच्याविषयी तुमच्या पाठीमागे देखील तसंच राहील, तोच तुमचा माणूस आहे, तोच आपला आहे. जो माणूस आपल्या तोंडावरती आपल्याला प्रेमाने बोलतो आणि आपल्या पाठीमागे एखाद्या व्यक्तीपुढे आपले वाईट शब्द बोलतो, तो आपला माणूस नव्हे. पाचवा म्हणजे जो स्वार्थासाठी नाही, प्रेमासाठी जोडलेला असतो. संबंध टिकतात तेव्हा स्वामींची कृपा असते. स्वार्थ असेल तर तो परका ठरतो. आता परका कोण? तर स्वामी म्हणतात, एक म्हणजे तुमच्या यशावर कटुता दाखवणारा, आपण प्रगती केली की चिडचिड करणारा, आपल्याला दिशाहीन करणारा. दुसरा म्हणजे तुमची सवयी, कमतरता वापरून फायदा घेणारा. स्वार्थी संबंध स्वामींनी भ्रम म्हटलेला आहे. तिसरा म्हणजे नकारात्मक आणणारा. अशी माणसं तुमच्या ऊर्जेचा नाश करतात. तुमच्या मनामध्ये वेडेवाकडे विचार भरवतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून तोडतात. तुम्हाला भरकटून नेतात. चौथं म्हणजे गरज संपली की दूर जाणारा. स्वामी म्हणतात, गरजेपुरता जवळ येणारा परका आहे. पाचवा म्हणजे तुमच्या श्रद्धा, अध्यात्म, शांतता मोडणारा. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जर देवाचं करत असेल, अध्यात्म करत असेल, दानधर्म करत असेल, तर त्याला त्याच्या कृतीपासून लांब नेतो. देवावरून त्याला लांब नेण्याचा प्रयत्न करतो. तो आपला परका माणूस आहे. आयुष्य हे एकदाच आहे बाबा, जगून घे, नाही त्या गोष्टी कशाला करतोस, असं म्हणणारा माणूस परका आहे. स्वामी म्हणतात, जो मनाला अस्थिर करतो तो परका असतो. आता स्वामी म्हणतात, आपला आणि परका ओळखण्याचे स्वामींनी मार्ग दाखवला आहे. पहिला मार्ग म्हणजे अंतरंग शांततेची कसोटी.
त्या व्यक्तीसमोर तुम्हाला शांत वाटते का? स्वामी म्हणतात, जिथे मन शांत होते, तिथे स्वामी असतात. तो म्हणजे आपला माणूस असतो. दुसरा म्हणजे संकटकाळची परीक्षा. संकटात जो आपल्याला डोळे बंद केल्यानंतर जो आपल्यापुढे दिसतो, तो आपला माणूस असतो. तिसरा म्हणजे स्वामींची शिकवण आहे, शब्दांच्या मोहात पडू नका, कर्म ओळखा. एखादा माणूस गोड बोलत असेल, तर त्याच्या मोहात पडू नका. त्याचे कर्म काय आहे ते बघा. चौथं म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. मन अंदरून सांगत असतं, हा माणूस योग्य आहे की नाही. तो आपला खरा संकेत असतो. तो ओळखायला शिका. स्वामी सांगतात, चांगले संबंध कसे सांभाळावेत. आपण चांगले व्हा. स्वामी आपोआप वाईट माणसांपासून तुम्हाला दूर करतील. तुमची ठराविक सीमारेषा ठरवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा जप करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनात योग्य लोक येण्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.